आयोजकांच्या म्हणण्याप्रमाणे आजचे संवर्धना मास्टर भावा पाऊस भरपूर आहे तरी सुद्धा आभार मानतो म्हणजे चांगला आलाय रसिकजनो आजचा वृषपंचमीचा दिवस आणि तुमच्या करमणुकीचा कार्यक्रम म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्रीयुत विजयदादा वाडेकर श्रीयुत विलास वाडेकर उर्फ
भाऊसाहेब कैलासवासी सत्यवंशी वाडेकर, कैलासवासी रवींद्र वाडेकर, अजित वाडेकर आणि भरतदादा वाडेकर आणि सर्व श्री मिथुन दादा वाडेकर आणि सहकुटुंब सहपरिवार वार यांच्यातर्फे आजचा कार्यक्रम शक्ती सूर्याचा प्रथमतः या हर्षी गावात या व्यासपीठावरती पहिल्यांदा उभा आहे. कार्यक्रम खूप केले पण हर्षामध्ये पहिल्यांदा आहे. रसिका, आमच्या दोन्ही शाहिरांच्या प्रतिस्पर्धीची प्रथम फेरी झालेली आहे. माझा पहिल्या बारीचा कार्यक्रम मी सादर करणार आहे. खरोखर एवढा पाऊस पडून सुद्धा तुम्ही त्या गर्दीत छत्र्या घेऊन उभे आहेत. तुमचे आभार मानतो. पहिले मनोरंजन नक्की करणार, वाटणं एक एक पाहिजे पहिल्या तरी चालेल. पण गोवानी कसं सांगितलं, गोवा बोलून गेले की हा वाघ असू दे किंवा बिबट्या एवढं झाल्यानंतर बघीन काय बघितली भुवन बघितलेलं आहे मी. हो अजून तो सरडा आहे, तो सरडा आहे, सरडा कुंपणातच उड्या मारायच्या, बाहेर नाही यायचं. हा म्हणून काय म्हणणार आहे सवन बाजून बघा. सागर तू त्या कृपेची आरती आहे. तयामुळे रसिका या माझ्या हृदयात श्वास आहे. मग ही विनंती माझी होतो चरणावरी. रसिका या गणरायाचा मी दास आहे. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कुणबी समाज उन्नती सदस्य आणि आमचे मित्र खर्चेगावचे समाजसेवक शशीदादा तरळ यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो. माझ्या तमाम रसिक बंधू भगिनीमध्ये शाहिरी वर्ग, गुरुजी वर्ग, शिष्य वर्ग यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून महाराष्ट्राचा राजा दैवत शिवछत्रपती शिवाजीराजे यांना त्रिवार मानाचा मुद्रा करतो. आणि काय म्हणायचं बघा, शिरून जाल. माता रासाई त्याचप्रमाणे या हरचे गावचे ग्रामदैवत सत्येश्वर स्वागतदेवी महेश्वर या चरणी साखर नमस्कार करतो. लोककलेची देवता नटेश्वराच्या चरणी राजाच्या चरणी वंदन करून रंग माता यांच्या चरणी नतमस्तक
साखर घालून आज या ठिकाणी माझे गुरु आणि माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून शाहीर प्रमुख गुरु या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे म्हटली की संगीत आलं आपले हंकीपट्टू मित्र साहित्य मास्टर ज्ञान मास्टर वेदांतदादा पवार कीबोर्ड मास्टर रितेश दादा चव्हाण माझा तुमचा आवाज तुमच्या कानापर्यंत बसतोय. दत्तकृपा साऊंड सर्व्हिस प्रोव्हायडर पंकजदा येईल. त्याचप्रमाणे पहिली भवानी नृत्य कलाबद्दल आमच्या साथीनं मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे. वेळेअभावी कार्यक्रमाला खूप निश्चित झाला वेळेअभावी कार्यक्रम करणार आहे. तुमच्या चरणाची धूळ माझ्या माथी लावतो आणि प्रथम फेरीला सुरुवात करतो. बघा काय म्हणायचं. गणपती गजाननास करितो दुसरे वंदन माझे जन्म देणाऱ्या मायपित्यास करितो तिसरे वंदन माझे रसिका तुमच्या चरणाची मीच ठेवितो. तुला गुणांचा शाहीर मी या रंगमंचावर नतमस्तक होतो. स्तवनाला सुरुवात करतोय गोवा आमचे प्रतिस्पर्धी शाहीर दिल्लीची ताबे गोवा यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. बुवा दुसरी फेरी माझ्या बारीच्या अनुषंगाने तुम्ही करणार आहे. बारी पाहिला कारण मी सुद्धा तुमच्यासारखा छपा घालणार आहे. लोकांनी मला गोवा मांडतात की जीवनकर या ठिकाणी भरपूर आहे पण शाहीर म्हणून कधी कुठच्याही प्रेक्षकाला असा लांचा नसतो. आपण द्यायला पाहिजे आहे की नाही. बरोबर आहे ना. आपण जर दिलं तर आपला पण प्रेक्षक होणार त्याबद्दल वाद नाही. म्हणून पुन्हा एकदा माझ्या तमाम रसिक बंधू भगिनींचे आभार मानतो आणि संवादाला सुरुवात करतो. बघा
का तुला तुमच्या चरणी हा देह वाहिला वंदन का तुला तुमच्या चरणी हा देह वाहिला सुगाई देवी अखंड हाता सोळीचा बाबुरगली घराण्याचा बोलतो रे गणपती बाप्पा आलेलं पारितोषिक समीर दुखले यांच्याकडून धोंडीबोटू साहिलदादा केळकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक केलेला भावा नाचमध्ये आभारी आहोत रोडे आहोत धन्यवाद मित्रांनो स्तवत झालेले आहे या ठिकाण शाहीर आणि सुंदर असा या ठिकाणी गण सादर केलेला आहे गोवांची चाल मला वाटतं फुगडीची बास गोळा तुमच्याकडे फुगडीचा शाहीर असा शक्तीपुराचे तुम्ही शाहीर आहात आणि खरोखर तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा पण फुगडी सोडा भरपूर जणांना सांगितलं शक्तीपुराचा बाज वेगळा आणि फुगडीचा बाज वेगळा गण बुवा काय काका असो नौके शाहीर आहेत पण तरी सुद्धा बुवा म्हणतात की वाघ जरी असला बिबटे असला तरी गवळणीच माझ्या वागा आता तुला गवळणीचं मी असं इंजेक्शन देणार आहे ना कांबे बुवा 4 दिवस तू उठणार नाही अशी गवळणीची तुमच्या तोड देणार त्याबद्दल वाटणं आधी गण गातो गणात काय म्हणायचं मी करून बघा आरशाला मावन मास तरी लागली ओढ माझ्या मनाला लवकर आला बाप्पा माझा आसरा मिळाला शिवाला भाद्रपद चतुर्थीला मुदती गणेशा तुला घराला संभारण गडी आळवितो आज येऊन माझ्या बाप्पा गणराया मिलून तुमको हम घबराए मिलू तो आप छुड़ाए हमें क्या हो गया
असा गण बघा माझे कार्यक्रम बघत असतील मी स्वतःची तोंडात लाल करण्यापेक्षा बघत असतील म्हणून गणामध्ये काय म्हणते बघा भावना माझी समजून घेना हे गणया भावना माझी समजून घेना चंचल नाचत येना गजानना गौरी नंदना बुवा म्हणते की बाप्पा कधी येणार गणपती विराजमान झालेले आहेत घरी संदर्भ पुढच्या गाण्याचा पूर्ण ऐका नाही तर बुवा काहीतरी बोलला तो सोडणार नाही भावना माझी समजून घेना चंचल नाचत येना शिव गौरी गजानना दर्शन द्याया
धन्यवाद मित्रांनो. आलेले पारितोषिक दिनेशदादा वारेशी, फरमाईश आहे गौरवची देखील कोकणीकला लांजा राजापूर सामाजिक संस्था त्याचे सदस्य दादांच्या माध्यमातून 300 रुपये पारितोषिक करायला आहे. नाचलेला आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. फरमाईश या ठिकाणी त्याचप्रमाणे विनायकदादा सावंत आणि वरद वारशी मुंबई रंगमंचाचे आयोजक यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो. झाला सॉरी विसरलो. 200 रुपयाचं पारितोषिक त्यांची सुद्धा फरमाईश आहे. गौरव झाली पाहिजे. छोड़ देंगे ना हम तेरा साथ हो साथी मरते दम रडते कशाला तू मनी राधे जुन्या आठवणी. म्हणतात की गोकुळचा राजा कृष्ण गया वापसाच विचार. गोकुळचं म्हणतात राजा, परत म्हणतात चोर. किती चोर का खोड्या करणारा वापसाचा विचार. गवळणी तुमच्या म्हणजे कृष्णापेक्षा बहुत मोठ्या होता. राजा कसा असेल म्हणून तुम्ही गवळणी चावट मारता. ताक पटवली राजाच्या कानाखाली बरोबर माणसेल का बोवा ए गेल्या बोवा बोवा बोलली की नाही. कानाखाली वाजवली म्हणून काय कम्या. परत राजा म्हणतो गोकुळचा. असू दे पण गवळणीचा विषय फरमाईश म्हणून ही पूर्ण म्हणतो. नंतर गवळणीचा विषय गवळणी देणार दोन. रडते कशाला तू मनी राधे जुन्या आठवणी. संवार मांडला गोकुळाला जन्म माझा झाला तया लक्ष्मी. गोकुळचा राजा असताना राधेला म्हणजे गौरवीच चंद्र
क्लिअर. पण त्या साऊंडचा प्रश्न नाही, तो आवाज त्याच्यामुळे माझं काय ऐकू जाय मला. बुवा कुठं आहे? आमचे बुवा ऐकलाय ते जवळ, म्हणजे बुवा ऐकू जाईल. मी बाकी पाठवतो, आवाज क्लिअर कट असेल. हा नक्कीच रेकॉर्डिंग करा, मी बोलतोय त्याने बुवाला दाखवा. बुवा गोकुळचा कृष्णा राजा असेल तर तू राधाबाई तुझी कानाखाली कशी मारेल रे? ए बुवा, राजा म्हटल्यावरती प्रजा ना, कशी मारी? तशी तुझ्या मी मारणारा नव्हे, मला जाणायचं कधी. गौराणीचा विषय कोणी सुंदर मी हो रात्री आणटीची बघा घंटी वाजवली चालू होती ना. म्हणून बुवा सुरुवातीला काय बोलले बरोबर नाही कळलं. शेवटचे शब्द होते कानाखाली पकडून कानाखाली वाजवली. म्हणून विषयाला विषय लक्ष असूया. अरे उन्हाळा घोड्या करतात खोड्या लावतात साड्या यांच्या सोडल्या मी साड्या. म्हणजे गवळणी ज्यावेळेस कृष्णानं वस्त्र धारण केली बुवा तो विषय आहे. राग नसावा, तुम्ही वाचना. म्हणून उन्हाळा घोड्या करतात चाड्या लावतात चाड्या सोडतात साड्या. अरे अशी ही माझ्या दिली या सजा, अशीच माझाने दिली या सजा. जाऊन सांगा ही बाजवली, जाऊन सांगे ही बाजवली. मला कानानं लाजवली. कृष्णान लाजवून राहिलेला म्हणजे बाजवळ माझ्या म्हणजे नंद यशोदा गोकुळात असताना चाल्या सांगायची, यशोदेला सांगायची राधा हिरवी तर मांडीवर वळवाय पण घ्यायची, पण चाल्या सांगली. म्हणून काय म्हणते बघा, जाऊन सांगे ही बाजवली मला कानानं लाजवली, मला कानानं लाजवली. गेली सांगत आई सवली मला कानानं लाजवली, गेली सांगत आई सवली. काय राजा सांगते, मला कानानं लाजवली आणि गेली सांगत आई जवळी. मला दुसरं काय म्हणायचं नाही, एकदम कृष्णरी. आता विषय बघा माझ्या गौरवीचा गौरव देतो बघा, संदर्भ सुटसुटीत आहे. अगं गोकुळात कृष्ण लहान होता, त्याची छोटी असताना महान होता. घोड्या करताना राधे पळून जाणार नव्हता आणि म्हणून गोकुळ रचल जाण तो शहान होता. म्हणून राधे काय म्हणतो बघ, श्रीहरी पावावा सवतो अनमोट हो लावर नाचवतो. आता कोण वाजवणारे ना आपल्याकडे, पूर्वीचे आहेत अजून. श्रावण सप्ताह गणपती झाले ना की पावे वाजवतात असं बोट घालून बोलत मारतात ना. म्हणजे तो ओढ असू दे किंवा तोंडाजवळ कृष्ण पावा धरून वाजवतो. म्हणून श्रीहरी पावा वाजवतो
साऱ्या गोपीना भुलवितो एक एक गवळणीला जवतो एक एक गवळणला जवतो तुला
मित्रांनो स्तवन गण आणि गगन झालेले आहे. शाहिरांनी जो मला प्रश्न विचारलेला आहे, एका दाम्पत्याने पुत्र प्राप्तीसाठी त्रेता ते द्वापर युग संपेपर्यंत तपश्चर्या केली. त्या दाम्पत्याची नावे काय व त्यांना किती मुले झाली? बुवाचं म्हणणं आहे की उत्तर देताना शास्त्रार्थ उत्तर असावं. बुवा तुमच्या प्रश्नाला हात घालतोय, लक्ष असू द्या. त्या दाम्पत्यांची नावे शिवशंकर आणि माता पार्वती होती. त्यांना 2 पुत्र झाले. द्वापार युगाच्या शेवटी मुलांसाठी तपश्चर्याची केली. द्वापार युगाच्या शेवटी मुलांसाठी तपश्चर्या जी केली, त्यांनी 2 मुलांसाठी तप केले. त्यांची नावे बाळ गणेश आणि कार्तिक आणि त्यांना बॉस स्कंद म्हणतात. बाळ गणेश आणि कार्तिक त्यांना बॉस स्कंद म्हणतात. गणेश विघ्नहर्ता म्हणून आजही या कलियुगात या भूतलावर ओळखला जातो आणि कार्तिक हा युद्धाचा देव म्हणून त्याची प्रसिद्धी आहे. गणेश विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो आणि कार्तिक हा युद्धाचा देव म्हणून प्रसिद्ध आहे. वा माझ्या जे वाचनातून गेले उत्तर ते तुम्हाला म्हणजे शास्त्रशुद्ध दिलेला आहे. साई शास्त्र 18 गुण ज्या व्यासाने दिली, प्रत्येकाची निधी वेगळी. आताचा जो संदर्भ मांडतात, मी माझं पुस्तक लिहिणार माझ्या पद्धतीत, तुम्ही तुमच्या पद्धतीत लिहिणार. पण बुवा शास्त्राचा आधार आहे आणि खरोखरच या स्पीडावर आहे. उत्तर अगदी ग्रंथो तत्वतच दिलेला आहे बुवा. आता मान्य न मान्य तुमच्यात एवढं सगळे फिरू येतात. तुमच्या माहितीसाठी आजच्यापर्यंत माझा प्रश्न जवळजवळ 7-8 तारखेला झाले प्रश्न होत आहे. कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून फक्त उत्साही बनले आहे त्या भगवंताचं नाव काय व या कलियुगात त्यांचे वास्तव्य कुठं आहे? वा प्रश्न साधा सोपा सरळ आहे, उत्तर द्यायला असं अपेक्षित आहे. आता प्रश्न बदलायला सुरुवात करतो. बघा काय म्हणायचंय. सवाल माझा तुम शायरा हा नवा कैक जणांशी लढून लावला या दिवा. आज विषय माझा तुम्ही ठेवा. अरे मग जोड बुवारे जोडला गुरुचरणी हात जोडला. सोड बुवा तू सोडला देवेंद्राचा नाद सोडला.